धन्य तू ग माते, सर्व संपुणी फक्त राहते आई तुझेच नाते, आई तुझेच नाते, चुकलं तुझं पाय हे आई ग, आई ग, चुकलं तुझं पाय रडते ढाई ढाई ग, रडते ढाई ढाई ग, तू ये नमाज आई, ये नमाज आई, ये नमाज आई, तू ये नमाज आई ग, नमाज आई ग, ये नमाज आई ग, ये नमाज आई ग, ये नमाज आई ग, चुकले तुझं स्वामी हा तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी हा तिन्ही जगाचा आई विना भिकारी, ती आईची माया, ती आईची माया कधी कोणाला समजली नाही, कधी कोणासाठी थांबली देखील नाही. ती आईचा मोह समजण्यासाठी, त्या आईचा मोह समजण्यासाठी देवाने धावदार घेतले व त्या धावदारात वेगवेगळे रूप घेतले. जर त्या देवाला जर त्या देवाला त्या आईचा मोह समजला नाही तर आपण कोणत्या आईचा मोह समजणार आहोत. प्रत्येकाला आईची गरज लागते, घरात प्रत्येकाला आईची गरज लागते. घरातला भाऊ जाऊ दे, घरातली बहीण जाऊ दे, घरातला भाऊ जाऊ दे, घरातली बहीण जाऊ दे, कोणाला काही वाटत नाही. परंतु त्याच जागेवर जर आपली आई केली तर आपले जीव कवरे भावले होते, आपले जगणे मुश्किल होते. तसेच समजा कधी एका लहान पोराला खेळता खेळता ठेच लागली, तसेच समजा कधी एका लहान पोराला खेळता खेळता ठेच लागली तर त्याच्या तोंडातून पहिला शब्द येणार ऐका. त्या आईची माया, त्या माऊलीची सावली कधीच कोणाला समजली नाही व कधी कोणाचं थांबलेली नाही.
गाय तुझ्या बाळासाठी आज तुम्हाला आईची एक गोष्ट सांगतो आज तुम्हाला आईची एक गोष्ट सांगतो एक आई आपल्या मुलाला जन्म देते एक आई आपल्या मुलाला जन्म देते त्या मुलाला मोठं करते त्या मुलाचे लाड पूर्ण करते त्या मुलाचे शिक्षण पूर्ण करते त्या मुलाची हौस देखील पूर्ण करते एक आई आपल्या मुलासाठी सर्व काही करते परंतु तीच आई आपला मुलगा शिकला आपला मुलगा मोठा झाला की तीच आई आपल्या त्या मुलाचं लग्न जाऊन देते लग्न झाल्यावर थोड्याच दिवसात त्या मुलाची बायको त्या मुलाला बोलते की मला तुझ्या आईचं काहीच हवं मला तुझ्या आईचं काहीच हवं जर तू मला तुझ्या आईचं काहीच नाही दिलंस तर मी तुला सोडून जाईल तू मला गमावशील हे ऐकताच क्षणी तो मुलगा थेट आपल्या आईकडे जातो आपल्या आईला बोलतो की आई मला तुझं काहीच हवं आई मला तुझं काहीच हवं जर तू मला तुझं काहीच नाही दिलंस तर मला माझी बायको सोडून जाईल आई मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत अहो ऐकलात का एक मुलगा आपल्या आईशिवाय राहू शकतो परंतु आपल्या बायकोशिवाय नाही राहू शकत ती आई ती माता कोणताही विचार न करता आपल्या त्या मुलाला आपलं काळीच काढून देतो तो मुलगा कोणती लाज न बाळगता ते काळीच घेतो व रस्त्यावरून जात असतो रस्त्यावरून जाता त्याला ठेच लागते व तो पडतो तो पडल्यावर ते काळीच हळूच बोलतं की हे बाळा तुला लागलं तर नाही हीच असते ती आईची माझी एकदाच ये गाय तुझ्या बाळासाठी तरसुनी मी गेलो तुझं रूप पाहण्यासाठी करत बाळ आईसाठी काय घेणं माझे आई येणं माझे येणं माझे आई ग तू येणं माझे आई चुकलं तुझं बाळ आई ग चुकलं तुझं बाळ माझे आई येणं माझे आई येणं माझे आई ग तू येणं माझे माझे आई ग तू ये न माझे आई ग बोल अपने अपने माता पिता की